नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण रताळ्यापासून एक पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण येथे रताळ्यापासून एक पौष्टिक आणि झटपट असा पदार्थ येथे पाहणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे पाव किलो एवढे रताळी घेतलेली आहेत व ही रताळी स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहे. रताळे हे एक चविष्ट अत्यंत पौष्टिक असे कंदमुळ आहे. उपवासाच्या पदार्थामध्ये याला विशेष स्थान आहे. पण दैनंदिन आहारातली रताळ्याचा समावेश केल्या आरोग्यदायी फायदे मिळतात. रताळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. तसेच थकवा जाणत असेल तर रताळे खाणे हे लाभदायक ठरते. आता येथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे व जो आपण रताळा किसून घेतलेला आहे तो सर्व या तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत. रताळ्यामध्ये जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात असते. हे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करते. तसेच रताळ्यातील जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व संसर्गजन्य पासून संरक्षण करतात. तसेच रताळ्यामध्ये तंतुमय पदार्थ, फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात व तसेच हृदयाचे आरोग्य देखील राखण्यास मदत करतात. व तसेच रताळ्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते. रताळे पोट भरल्याची जाणीव देतात. जास्त खाणे टाळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील रताळे भरपूर उपयुक्त मानले जाते. रताळे आपण छान असं 2 मिनिटं 4 मिनिटं आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 कप एवढं दूध घालणार आहोत. रताळे स्वस्त आणि सहज उपलब्ध आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध असते. आपल्या रोजच्या आहारात रताळ्याचा समावेश केल्यामुळे शरीराला अनेक प्रकारे लाभ होऊ शकतात. छान असं मिक्स केल्यावरती मी यामध्ये आता 2 मोठे चमचे मिल्क पावडर घातलेली आहे व छान असं हे मिश्रण आपण आता ढवळून घेतलेलं आहे. रताळ्याचे भरपूर असे फायदे आहेत, तुम्ही जाणूनच घ्या. रताळ्याची खीर ही आता आपण येथे बनवत आहे. म्हणजेच यामध्ये आता मी 1 चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे. रताळ्याची खीर ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थांपैकी एक असून रताळे म्हणजेच गोड बटाटा हा नैसर्गिक गोडवा, भरपूर पोषण मूल्ये आणि सहज पचणारा घटक म्हणून ओळखला जातो. यामध्ये मी आता 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे. रताळा नैसर्गिकरित्या गोड असतो, त्यामुळे तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. रताळा जो आहे हा भरपूर पौष्टिक गुणधर्मांनी भरलेला असल्यामुळे विशेषतः उपवासाच्या दिवसात जसे की एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र यामध्ये रताळ्याची खीर आवर्जून बनवली जाते. यामध्ये आता आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक सण समारंभ, धार्मिक विधी व कौटुंबिक मेजवानीत या पदार्थाला विशेष स्थान असते. रताळ्याची खीर आपल्या सौम्य गोड चवीमुळे आणि सुगंधी वेलचीच्या स्वादामुळे सर्वांचे मन जिंकते. दूध, साखर किंवा गूळ, वेलची पूड, काजू, बदाम यांसारख्या सुगंधी पौष्टिक घटकांमुळे घरात ती प्रेमाने बनवली जाते. त्यामुळे रताळ्याचे सेवन तुम्ही नक्कीच करा व आपली घट्टसर अशी रताळ्याची खीर येथे तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून म्हणजेच कोणत्या गावातून पाहत आहात नक्की मला गावाचे नाव कमेंट करून सांगा. चटपट अशी उपवासाला चालणारी रताळ्याची खीर आपली तयार आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.